नमस्कार मंडळी, आज आहे आपल्या गौरीचे आवाहन. बघा, मी तांब्यातली गवर आणलेली आहे आज मस्तपैकी. ही पाना फुलांची गवर आपण तांब्यामध्ये भरलेली आहे. चारीकडून आपण चाफ्याची पानं लावलेली आहेत आणि यामध्ये फक्त फुलांच्या धांप्या घालायच्या असतात, फळांच्या धांप्या घालायच्या नसतात. हा माझा महागणपती बघा, आणि त्याच्याच बाजूला हा छोटासा गणोबा मी आणलेला आहे. आणि आज व्हिडिओचे प्रथमदर्शी आहे आपली गंगा गवर. तर मी तुम्हाला दाखवते. बघा, मी हुब्या गौरी बसवलेल्या आहेत. तर हे पहा, माझी ही मूर्ती पूर्ण शाडूच्या मातीची आहे, कापसाची नाही आहे. तर ह्याचे 3 पार्ट आहेत. पायाचा पार्ट वेगळा आहे, कमरेचा वेगळा आणि चेहरा वेगळा आहे. तर मी हे जोडून अशी यांना साडी नेसवलेली आहे, त्यांना आभूषणे घातलेली आहेत, बांगड्या पण घातलेल्या आहेत. आणि इथे मी त्यांची ओठी भरलेली आहे. इथे पहा, मी त्यांना जोडव्या पण घातलेल्या आहेत. हे दोन्ही बोटांच्या जोडव्या आहेत. आणि यामध्ये मी ओठी भरलेली आहे. नारळ, पीस, गहू, लिंबू, केळ, परत इथे आहेत हळकुंड, सुपारी, आणि यामध्ये अजून आहेत बदाम, खोबरं, अशी 5 तुकडे मी यामध्ये घातलेले आहेत. तर मी अशी ही ओठी भरलेली आहे. आणि ही पहा माझी गवर. तुम्ही पाहू शकता किती सुंदर, किती अप्रतिम दिसत आहे. चेहऱ्यामध्ये त्यांच्या ग्लो बघा किती आलेला आहे. अगदी मेकअप केल्यासारखा ग्लो दिसत आहे. तर ही आपण अशी गंगा गवर अशा उभ्या करायच्या आहेत आणि अशी त्यांची सजावटी करायची आहेत. तर ही झाली माझी गवर. तर मी तुम्हाला दाखवते आता गंगा. ही आपली पाना फुलांची गवर आहे. ही पण स्थापन करायची असते. ही उभ्या दोन्ही मूर्त्या स्थापन करायच्या असतात. तर हे पहा, इथे पण मी सेम ओटी भरलेली आहे. ओठीमध्ये नारळ, लिंबू, केळ आणि 4 पदार्थ असतात आपले. हे पहा, बदाम, हळकुंड, सुपारी आणि हा खोबऱ्याचा तुकडा आणि खारीक घालायची आहे. अशी 5 वस्तू घालून खाना नारळाने ओठी भरलेली आहे. आणि ही पहा आपली गंगा कशी मस्त उभी राहिलेली आहे. तर बघा, त्यांच्या चेहऱ्यावर किती अप्रतिम तेज आलेलं आहे. मी तुम्हाला जवळून दाखवते. तिची नथ बघा किती सुंदर आहे. तर मंडळी, आमच्या इकडे गावाकडे ना खूप असते हे गंगा गौरीचं. आज प्रत्येकाच्या घरी उभ्या गंगा गवर असतात. सांगली जिल्ह्यातून मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर माझ्या सर्व मराठी लाईक करावा, शेअर करावा माझा व्हिडिओ. तर हे पहा, ह्या गंगा गौरीच्या पाठीमागे इथे हे पहा, असे मातीचे जे लोटके आहेत ते आपण भरून ठेवायचे आहेत. इकडं तांदळाचा लोटका मी ठेवलेला आहे. तर सेम तिकडं पलीकडं मी गव्हाचा लोटका ठेवलेला आहे. आणि बरोबर इथे हे पहा, पाठीमागे मी आरसे ठेवलेले आहेत दोन्हीकडे. तर तिचे प्रतिबिंब त्या आरशामध्ये पडायचं असतं. आणि ती जो काय तिच्या पाठीमागची पीडा, आपल्या पाठीमागची पीडा, त्यांनी सगळे निघून जाते. आणि त्या आरशातून आपल्याला डबल आशीर्वाद, तिचा सहवास डबल असं दुप्पट होते सगळं. त्यासाठी ते आरसे मी ठेवलेले आहेत. आणि आता हिच्या साडीखाली इथे मी हळदी कुंकवाच्या वाट्या लपवून ठेवणार आहे. इकडं मी कुंकू ठेवणार आहे, इकडं मी हळद ठेवणार आहे. तर असे करून मी हे हळदी कुंकवाच्या वाट्या मी इथं ठेवणार आहे. हळदी कुंकवाच्या वाट्या मी साडीखाली लपवून ठेवणार आहे. तर दुसऱ्या दिवशी सकाळी त्या जेव्हा चिमूटभर हळद कुंकू लावून घेतात, त्या वाटीमध्ये त्यांची चिमट उठलेली असते. हे मी तुम्हाला दाखवणार आहे त्या दिवशीचा व्हिडिओ करून. तर हे आपली आजची स्थापना आहे. आणि ही जी पाना फुलांची गवर आहे, ही जी पाना फुलांची गवर आहे, हिला आपण उद्या सुपात पूजायचं असतं. तर हिला उद्या मी सुपात जी पूजा करणार आहे ती मी तुम्हाला उद्या दाखवते की कसं पूजायचं असतं. उद्या पूजन आहे, आज स्थापना आहे.
तर मी आज गंगागवर स्थापन केलेले आहेत. पानाफुलांची गवर पण तांब्यातली मी भरलेली आहे. तर सकाळी लवकरच मी आणून सगळं स्थापन केलेलं आहे, कारण दुपारी राहुकाल होता, त्यामुळं मी सकाळी सगळी स्थापना करून घेतलेली आहे. आणि हे अशा प्रकारे मी सगळं गंगागवर्ती स्थापन केलेली आहे. हे माझे डेकोरेशन आहे बघा. तर हा मी पूर्ण एक राऊंड तयार केलेला आहे, मंडप केलेला आहे. ह्या माझ्या परमपूज्य गुरुदेवता कलावती माता आहेत बेळगावच्या, हे माझे गुरु आहेत. आणि हा गणपती गंगागवर आणि ही तांब्यातली गवर, अशी माझी आजची स्थापना आहे. तर माझ्या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे प्रेम असेच भरपूर राहू देत माझ्यावर. तर थँक्यू.